मित्रांनो, आता आपण जात आहोत जिथे स्वतः बजरंगबली हनुमान यांचा जन्म झालेला आहे. या ठिकाणी जात आहोत. सोबत आहे श्रीखंड घायाळ, इकडं आहेत लक्ष्मण ढके आणि समोर आहेत भाऊसाहेब साहेबराव बिराजदार. तुम्ही पाहत आहात डोंगर किती जबरदस्त दिसत आहेत. बाकी वर गेल्यानंतर दाखवतो, बघत राहा. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, श्री राम भक्त बजरंगबली हनुमान की जय. या पद्धतीने आपण आता अंजनी पर्वत ट्रॅकिंगला जात आहोत आणि हीच आहे सुरुवात. इथं साक्षात बजरंगबली हनुमान आहेत स्वागतासाठी. आणि अशा पद्धतीने आपण आता पायऱ्या चढत वर जात आहोत. अतिशय उत्तम आणि जबरदस्त, आणि ट्रॅकिंगसाठी एवढी मजा येत आहे, खूप जबरदस्त मजा येत आहे. आणि अशाच मी श्रीखंड, साहेबराव आणि इकडे पाठीमागे आहेत लक्ष्मण. क्षणाक्षणाची माहिती पोहोचली जाईल लवकरात लवकर. अपडेट राहा. चालूच आहे. बोला साहेबराव, काय तर सध्या आपण गड चढत आहोत. गड म्हणजे आता आपण मेन आपले गुरु आदर्श सगळं काय आहे ते श्रद्धास्थान त्यांच्यापासून त्यांच्या जन्मस्थानापर्यंत पोहोचत आहोत. तरी जाऊ आपण आता लवकरात लवकर तिथलं आपण दर्शन घेऊ. हा, मजा ही मजा. बॉसचा वाढदिवस आहे 2 तारखेला, आणि 2 दिवस अगोदर आम्ही त्यांचं जन्मस्थान असलेल्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जात आहोत. काहीतरी नशीब असावं लागतं, आवाज दिल्याशिवाय येणं होत नाही. साक्षात बरोबर बोललात साहेबराव. प्लॅन वेगळाच घडतंय, वेगळंच योगायोग. ते पण बॉसच्या दरबारात यावंच लागतंय. झेंड्यापाशी जायचं आपल्याला. एवढं सर करून आलोत, अजून बाकी आहे. सलाम आहे काकूंच्या पराक्रमाला. एवढं हार्ड असताना सुद्धा काकू बिना चपलीचं वर जाऊन आल्यात. वा वा, खूप छान काकू, खूप छान. बघा पोटेव, ज्या ठिकाणी मुलांना माणसांना सरळ चालता येत नाही, त्या ठिकाणी एवढं कष्टाचं काम करत आहात. साक्षात बजरंगबलींची कृपा, त्यांचा आशीर्वाद. काकू दमानं धरू का काकू? दमानं घ्या काकू. काय दृश्य आहे बघा, साक्षात जन्मस्थानी वरती वरती बघा, वरती. चला बजरंगबली हनुमानांच्या जन्मस्थानाकडे लवकरच जात आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम. ज्यांना कोणाला हिल मारायची असेल ते येऊ शकतात. एकदा हिल मारायचं आणि 1600 मीटर आउट ऑफ करून घ्यायचं. जय जय श्रीराम. थोडासा ब्रेक आहे. कसं आहे? ऊन बघा, ऊन बघा वरती. थेट 1 वाजले. 1 कसलं ऊन आहे. समोरचा सीन दाखवतो. आणखीन बाकी आहे, फक्त 25% ट्रॅकिंग झाली आहे. अभी तो ये शुरुआत है.
पिक्चर अभी बाकी है अभी काय हॅलो चिक्सर कुठे धरलेली की त्यांनी का करायला नकावर ही बघ. तळ्या दिसत आहे पण तळ्यासारखा तो प्रभू श्री बजरंगबली हनुमान यांचा पाय आहे तो पाय मारून इथून उड्डाण घेतलेले आहे हनुमानांनी. तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पूर्ण पायाचा आकार आहे तळ्याला पूर्ण पायाचा आकार आणि पूर्ण डोंगरावर समोर बघितलं तर लांब लांब पर्यंत तुम्हाला काहीच दिसणार नाही. खाली झेंडा पाहिला होता ना त्या झेंड्याच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. एकदम खाली तळातून आपण स्टार्टिंगला तो झेंडा पाहिलेला आहे. सगळ्यात उंच डोंगरावर आपण पोहोचलेलो आहोत. आसपासचे जेवढे सगळे तुम्हाला डोंगर दिसत आहेत त्या डोंगरापेक्षा खालीच आहे. आणि सगळ्यात वरच्या बाजूला जो झेंडा आपण खालून पाहिला होता आणि तो आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा आणि आपल्या देशाचा तिरंगा दोन्ही त्या डोंगरावर फडकत आहेत. साक्षात श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मस्थानी. योगायोगानं आमचा अंजनी पर्वतावर येण्याचा असं काही आमचा प्लॅनच नव्हता पण ते म्हणतात ना सगळं नियोजित असते. त्या गोष्टी म्हणून सांगतो की आम्ही आलो होतो इकडं त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं नंतर निघणार होतो आम्ही हरिहरगडाला पण साक्षात परवा दिवशी आहे बजरंगबली बॉसचा आपला वाढदिवस आणि योगायोगानं त्यांच्या आशीर्वादानं कृपा आशीर्वादानं आम्ही त्यांच्या जन्मस्थाना ठिकाणी आलेलो आहोत. त्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. 2000 फुटावरती वरती आलेलो आहोत. सर्वात उंच पर्वत तर नाही म्हणू शकत डोंगररांगा म्हणू आपण. थोड्याच वेळात मुख्य जन्म ठिकाणी पोहोचणार आहोत. श्री आपली बॉस पवनसुत हनुमान. किरकार श्रीराम 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 जय श्रीराम जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्री गणेशाय नमः. श्री गुरुचरण सूर्यजनी जी मनो सुधारी गुरु गुरु मुझे सुजोदाय कबलचारी बुद्धिहीन तुम जान के सुरोपण कुमार बलवती त्यादी कुमार कृकर जय हनुमान ज्ञान सागर जय के सुलो को जागर राम दूत अतुलित बलनामा अंजनी पुत्र पवन नामा महावीर विक्रम बजरंगी कुंती महासमत के सिंह कंचन वरम विराजे सुबेसा कानन कुंडल कुंचित के साहात बचो तुजार राजे कांदे मुझे चोर साजे शंकर सोन के सलन तेज प्रताप महाजी मंदिर विद्यावान गुणे चातुर राम काज करे को आतो प्रभु चरित्र सुंदर को सिया राम लखन सीता मन बसे सूक्ष्म रूप से दिखावा भी कुटुंब धरण गजरावा भीम रूप रसूल सारे रामचंद्र जी की काज सवारी लाए श्री जीवन लखन जय श्री रघुवीर रघुपति के बहुत बड़ाई तुम प्रिय समाय सर्वसबदन तुम शिखावे अस्के श्रीपति कंठ लगावे सरकारी ब्रह्मादि मुनि सानाथ सरसे सज्जन को गुरु पाल जाति को भी किसी के गाते तुम कार सुग्र के ना राम मिलाया राजो देना तुम मंत्र विभीषण माना लंकेश्वर भयस जी जाने जुग सतर जन पर भानु लीलो है मतलब बजा प्रभु मुद्र कामिनी माई जी ने लागे गए अचरज दुर्गम कार्य करके देते शुभ मन गुरु तुम्हें देते राम द्वारे तुम रखवारे होता ना ज्ञान प्रसारी सब शुक्ल है तुम्हारे सना तुम रक्षक काहु बड़ नाते समारो आपे तीन लोग हाथ क्या पे भूत के साथी निकट न्याय महावीर जी नाम सुना विनाशी रोग रस राज्य पद निरंतरान मुद्रा संकट ते हनुमान छुड़ावे मन पुण्य जन ध्यान जुलावे सब राम तप सिरा जातिन के काज सब सकल तुम साजा और मन जो कोई लावे सोई अमित जीवन बल पावे चारों जो प्रताप तुम्हारा है पूरे सत्य जगत यारा साधन के तुम रखवारी असून करना राम दुलारे अष्ट सिद्धि नो दाता असवरी दीन जाने की माता राम से तुम्हारे पास सदा भौर बुद्धि दाता तुम्हारे भजन राम जी को पावे जन्म जन्म के तुम विसरावंत काल रब जाए जहाँ जन्म भक्त का और देवता चित्तन धरे हनुमत से ईश्वर सुकर करी संकट कटे गंभीर से विराज जो सुमरे हनुमान बोले विराज जय 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 हनुमान बोले कृपा करो देव के जो शतवारा पाठ कर कोई छुट्टी बल मास कोई जो पढ़े हनुमान चालीसा वही सीधी साकी गुरिसा तुलसीदास हृदय चेरा कीजे नातर देव डेरा पवन तन संकट मंगल मूर्ति रूप राम ने सीता सीता हृदय वस सुखोपति श्री हनुमान चल संपूर्ण जय बजरंग हनुमान की जय हनुमान की जय श्री राम भक्त हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय जय सिया राम जय सिया राम जय जय श्री